नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. बहिणींनो, जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे. खुशखबर. आणि आता कोणत्याही क्षणी आपल्या खात्यात 8वा हप्ता होणार जमा. तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, नुकतीच बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण. बघा, लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळालेले आहेत, परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला असून महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे 1500 रुपये कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना रुपये 1500 दिले जातात आणि आता जानेवारी पर्यंत जे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहे, परंतु फेब्रुवारीचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही. तर त्यामुळे बऱ्याच महिला भगिनी चिंतातूर आहे आणि त्या प्रतीक्षा करत आहे की आम्हाला हे जे काही फेब्रुवारीचे जे पैसे आहे तर ते नेमके कधी मिळणार. तर असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करताना आपल्याला दिसून येत आहे. तर लाडक्या बहिणींना पुढे याचं उत्तर आपल्याला कळणार आहे की नेमकं अजूनपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे का जमा झालेले नाही आणि हे पैसे आता कधी जमा होणार आहे. लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकापूर्वी राबवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात 8व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचाच आहे. आज 26 तारीख आहे तरी अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहे. खरं तर आज महाशिवरात्री आहे आणि या सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने तरतूद पण केलेली होती, परंतु होऊ शकते काही तांत्रिक अडचणीमुळे आता हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर काल जमा झालेले नाही. परंतु आता हे पैसे कधी मिळणार आहे, कारण काय झालेलं आहे की फेब्रुवारी हा 28 दिवसाचाच महिना आहे आणि अजितदादा पवार यांनी स्पष्ट पण केलेलं होतं 7-8 दिवसापूर्वी की येत्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील. परंतु हा महिना संपण्यासाठी फक्त 2च दिवस उरलेले आहे. अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. तारीख 26 आहे आजची, त्यामुळे सगळ्याच बहिणी चिंतातूर झालेल्या आहे आणि त्या वेळोवेळी प्रश्न विचारत आहे की आता आमच्या खात्यावर फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होत आहे. कारण खरं तर महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी हे पैसे मिळायला हवे होते, परंतु काल हे पैसे न मिळाल्यामुळे महाशिवरात्रीचा जो काही सण आहे तर तो त्या सणावर विरजन पडल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता पुढे बघा महत्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेत पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले होते. मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करून आलोय असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं, परंतु तरीही अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता या मागचे कारण समोर आलेले. बघा लाडक्या बहिणींनो, नेमकं काय कारण समोर आलेलं आहे. अजितदादा पवार यांनी तर सांगितलं होतं की मी चेकवर सही केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाहीत. याचं कारण काय समोर आलेलं आहे बघा. काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात जात आहे. एक टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे पैसे जमा होऊ शकलेले नाही असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच लवकरच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ही जी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहे तर तो प्रॉब्लेम सुटल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर बघा नेमकं पुढे की तारीख कधीपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात. तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, याचबरोबर लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्यामागचे अजून एक कारण समोर आलेले असून लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच पैसे जमा होतील असंही सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी सांगत आहेत की टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे पैसे जमा होत नाही. त्यामुळे अजूनही पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्यानंतरच पैसे दिले जातील. या योजनेत फेब्रुवारीचा हप्ता हा मार्च महिन्यात देखील दिला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, की एक पहिला प्रॉब्लेम आलेला आहे की
टेक्निकल प्रॉब्लेम्स आलेला आहे आणि जे काही दुसरं आहे की पडताळणी सुरू आहे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची, तर या 2 प्रॉब्लेम्समुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा जो काही 8वा हप्ता आहे तर तो 8वा हप्ता जमा होऊ शकलेला नाही. खरं तर आज महाशिवरात्री निमित्त लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणे, हे पैसे मिळणे अपेक्षित होतं, परंतु या 2 तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे जमा होऊ शकलेले नाही. परंतु आता इथून पुढे हे पैसे कधी पण आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात. कोणत्याही क्षणी आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका. लवकरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. होऊ शकते यासाठी 2 ते 3 दिवस अजून लागू शकतात आणि 2 ते 3 दिवसानंतर मार्च महिना सुरू होणार आहे. त्यामुळे होऊ शकते हे पैसे मार्च महिन्यामध्ये जाऊ शकत असल्याचंही अनेकांनी भाकीत केलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.